यंदाचा गुरुपुष्यामृत योग या 5 राशींसाठी भाग्याचा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मराठी नवीन वर्ष सुरू झाले आहे. चैत्र महिना संपून आता वैशाख महिना सुरू झालेला आहे. मराठी वर्षात अनेक शुभ योग जुळून येत असतात. काही योग अतिशय पुण्य फलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी अखंड कृपा प्राप्त होण्यास सहाय्यभूत ठरू शकतात असे म्हटले जाते. गुरुपुष्यामृत योग हा असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाही. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हाच हा योग जुळून येतो. हा योग नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक आणि खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. हा योग सर्वच राशींसाठी शुभ असला तरी विशेषतः खालील राशींना याचे मोठे लाभ मिळू शकतात. पहिली रास आहे कर्क. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी असला तरी ही रास चंद्राची आहे. या राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ आणि मानसिक शांती देणारा हा योग ठरेल. दुसरी आणि तिसरी रास आहे धनु आणि मीन. या दोन्ही राशींचा स्वामी गुरु आहे. गुरुपुष्यामृत योगामुळे तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि नशिबाची साथ लाभेल. चौथी रास आहे सिंह. सामाजिक प्रतिष्ठा आणि कामाच्या ठिकाणी यश मिळण्याचे संकेत आहेत. या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या गोष्टी आवर्जून कराव्यात. या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. हा योग विष्णू आणि लक्ष्मीच्या उपासनेसाठी सर्वश्रेष्ठ आहे. सकाळी लवकर स्नान करून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल किंवा कमळाचे फूल अर्पण करावे. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे ही अत्यंत शुभ मानले जाते. जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर श्रीयंत्र किंवा एखादे धार्मिक पुस्तक खरेदी करावे. शेअर मार्केट किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा मुहूर्त सर्वोत्तम आहे. तसेच या दिवशी तुमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्यावा. केळीच्या झाडाची पूजा करावी आणि तिथे तुपाचा दिवा लावावा. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि पिवळ्या वस्तूंचे म्हणजेच उदाहरणार्थ चणा डाळ असेल, केळी, पिवळे कापड दान करावे. तसेच या दिवशी मंत्रजाप करण्यालाही खूप महत्त्व आहे. ओम बृहस्पतीये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा या दिवशी तुम्ही जप करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.